बघा इथं क्वेश्चन नंबर 2 मधला डी आहे बघा, ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 2 मधला डी काय आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन dx अपॉन 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1, ठीक आहे. तर याचं आपण आता सोल्युशन फाइंड आउट करू. तर इथं काय दिलेलं आहे, लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1, ठीक आहे. तर मग आता याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. आता बघा इथं डिनॉमिनेटरला जर ऑब्झर्व केलं तर ही नॉन रिड्युसिबल टर्म आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण याला याचे फॅक्टर वगैरे करू शकत नाही, किंवा आपण याचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकत नाही, किंवा आपण याचे फॅक्टर वगैरे पाडू शकत नाही. अशा केसमध्ये काय करायचं, थर्ड टर्म फाइंड आउट करायची. काय करायची, थर्ड टर्म. तर मग थर्ड टर्मचा क्रायटेरिया काय राहतो की एक्सचा कोइफिशियंट, एक्स स्क्वेअरची जी टर्म आहे तिचा कोइफिशियंट 1 पाहिजे, ठीक आहे. मग आता इथं हा जो आहे त्याचं काय करणार आहे आपण, कोइफिशियंट 1 करणार आहे. मग बघा आपण इथं काय करू शकतो, आता याचा कोइफिशियंट 1 करायसाठी काय करावं लागेल, एक्स स्क्वेअरचा इथं 2 नसला पाहिजे. मग इथं 2 जर नसला पाहिजे असेल तर 2 कॉमन घ्यावा लागेल, ठीक आहे. मग 2 जर कॉमन घेतलं तर काय होईल इथं, मग बघा इथे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन मग इथं हा जर 2 कॉमन घेतला तर इथे येणार 2. मग इथे काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस, आता इथं डिनॉमिनेटरमध्ये इथं 2 आहे का, नाही. मग हा 3x ॲज इट इज राहील. मग इथं जर 2 नसेल तर इथं डिनॉमिनेटरमध्ये 2 ॲड करला, कारण की ज्यावेळेस हा 2 इथं मध्ये मल्टिप्लाय करीन हा 2 आणि हा 2 काय होणार, कॅन्सल होणार. प्लस इथं 1 आहे आणि आपण परत इथं 2 घ्यावं लागेल, ठीक आहे. मग बघा आपण इथं 2 कॉमन काढलं. मग हा जो 2 आहे हा I इक्वल्स टू 1 अपॉन 2 इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. इथे येणार dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3/2 इंटू एक्स प्लस 1 अपॉन 2, ठीक आहे. मग इथं काय होणार, आता आपण थर्ड टर्म फाइंड आउट करू शकतो, कारण की एक्सचं कोइफिशियंट काय आहे, एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट 1 आहे. मग इथं लिहायचं आता थर्ड टर्म. मग थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय आहे की ब्रॅकेट ऑफ 1 अपॉन 2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. मग कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे, एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे. मग बघा इथं कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे, हा 1 अपॉन 2 ॲज इट इज, आणि कोइफिशियंट ऑफ एक्स काय 3/2 आहे, ठीक आहे. आणि याचा स्क्वेअर म्हणजे इथं काय येणार ब्रॅकेटमध्ये 3/4चा स्क्वेअर. 3/4चा स्क्वेअर म्हणजे काय येणार इथं 9/16 येणार, ठीक आहे. मग आता हा 9/16 काय करायचा, तर हा 9/16 ह्याच्यामध्ये एकदा ॲड करायचा, एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं, ठीक आहे. मग याच्यानुसार बघा इथं काय होणार, ठीक आहे. नाही तर एक काम करू आपण दुसऱ्या पेजवरती घेऊ, कारण की इथं जागा नाही पुरायची. मग इथं लिहायचं ॲडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग. इथं लिहायचं ॲडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग थर्ड कोइफिशियंट, ठीक आहे. मग हा थर्ड कोइफिशियंट काय करायचा, इक्वेशनमध्ये ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करायचं. मग इथं काय येणार I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, आता बघा तिथं आपण 1 अपॉन 2 कॉमन काढलं, तो 1 अपॉन 2 बाहेर लिहायचा ॲज इट इज, ठीक आहे. मग इथे येणार 1 अपॉन इथं ब्रॅकेटमध्ये काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 3/2 एक्स प्लस 1 होतं. इथं काय येणार मायनस 9/16 प्लस 9/16, ठीक आहे. आणि इथं काय येणार dx, ठीक आहे. तर बघा इथं हा वाटलं तर थोडा मोठा करू आपण. मग इथं येणार I इक्वल्स टू 1 अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा आता याला रिअरेंज करून लिहायचं एक्स स्क्वेअर प्लस 3/2 एक्स, त्याच्यानंतर ना
इथं काय करायचं, हा प्लस 9/16 हे समोर घ्यायचं, प्लस 9/16. त्याच्यानंतर इथं काय येणार, बघा इथं हा मायनस 1/2, सॉरी मायनस नाही, प्लस 1/2 मायनस 9/16 आणि इथं पुन्हा काय लिहायचं, dx लिहायचं. ठीक आहे. मग आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, बघा ही जी टर्म आहे ही टर्म म्हणजेच काय, बघा ही टर्म म्हणजेच काय, तर ही टर्म म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा x² प्लस 3/2 x प्लस 9/16 हे कशाचं एक्सपान्शन आहे, ब्रॅकेटमध्ये x प्लस 3/4चं एक्सपान्शन आहे, x प्लस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जर केला आपण तर आपल्याला एक्सपान्शन भेटेल. मग याच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण काय लिहिणार, हे लिहिणार. ठीक आहे. आणि इथं हे जे 1/2 मायनस 9/16 आहे, मग याचं जर आपण केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन तर हे काय होईल, 16 - 9/32. ठीक आहे. - 9/32. तर मग आता बघा इथं लिहायचं I इज इक्वल्स टू 1/2 म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इथं लिहिणार आपण x प्लस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. x प्लस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा इथं काय आहे की 1/2 मायनस 9/16 आहे. ठीक आहे. मग 1/2 मायनस 9/16ला आपण काय करू शकतो, बघा आता इथं काय आहे की हा फ्रॅक्शन आहे, बरोबर, हा फ्रॅक्शन आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, डिनॉमिनेटर सेम करायचं. मग डिनॉमिनेटर सेम करायला इथं 2 आहे, इथं 16 आहे. मग सेम करायला इथं काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 8 करावं लागेल. मग मल्टिप्लाय बाय 8 जर केलं तर इथं काय येणार, 8 मायनस 9/16 म्हणजे इथं काय येणार, -1/4 मायनस 1/16 येणार. ठीक आहे. आणि यालाच आपण काय लिहू शकतो, -1/4चा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे 1चा स्क्वेअर 1 आणि 16चा स्क्वेअर 4, सॉरी 4चा स्क्वेअर 16. ठीक आहे. मग इथं आपण काय करणार, हे मायनस साईन बाहेर लिहिणार, मायनस ब्रॅकेटमध्ये 1/4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा dx ॲज इट इज. ठीक आहे. मग इथे येणार I इक्वल्स टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/, बघा 1/3 प्लस, बघा आता इथं काय आहे की 1/x प्लस 3/4चा स्क्वेअर आणि मायनस 1/4चा स्क्वेअर. म्हणजे इथं काय फॉर्म्युला आला, कसं स्टँडर्ड फॉर्म आला, बघा इंटिग्रेशन ऑफ 1/x² मायनस a² dx हा फॉर्म आला. मग याचं एक्सपान्शन काय येतं, तर याचं एक्सपान्शन येतं बघा 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a मॉड कंप्लीट प्लस c. ठीक आहे. मग आता याच्यानुसार एक्सपान्शन करायचं. इथं x म्हणजे काय, बघा मी इथं वाटलं लिहून देतो. x म्हणजे काय, इथं एक्सच्या रिप्लेसमेंटमध्ये या फॉर्म्युल्यानुसार इथं काय येणार आहे, x प्लस 3/4 येणार आणि a म्हणजे काय, इथं 1/4 आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन करायचं. मग इथं काय येणार, बघा I इक्वल्स टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ हा 1/2 ॲज इट इज. मग इथे येणार 1/2 इंटू 1/4 लॉग ऑफ नंतर नाही इथे येणार आहे मॉड ऑफ आता बघा x मायनस e, x म्हणजे काय, इथं x प्लस 3/4 आहे आणि मायनस हा a म्हणजेच 1/4 आणि इथं पुन्हा डिनॉमिनेटरला x प्लस a म्हणजे इथे येणार आहे x प्लस 3/4 प्लस 1/4 आणि हा मॉड कंप्लीट. ठीक आहे.
आणि हा ब्रॅकेट पुन्हा कंप्लीट आणि प्लस हा सी. ठीक आहे, इथं थोडा ब्रॅकेट आपण मोठा करू या साईडला. ठीक आहे, मग बघा या फॉर्म्युलेनुसार आपण त्याचं एक्सपान्शन केलं. मग इथं काय येणार, आता याचं एक्सपान्शन करा. आय इक्वल्स टू हा 1/2 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये. बघा इथं काय होणार, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. म्हणजे इथं काय येणार पुन्हा बघा आता हा 1/2 जर आपण मध्ये मल्टिप्लाय केला म्हणजे बघा हा 2 आणि हा 2 परत कॅन्सल होणार. ठीक आहे, कारण की हा 1/2 आहे. जर इथं आपण जर पुन्हा बघा मी ॲज इट इज लिहून दाखवतो, कारण की काही जणांना कन्फ्युजन होऊ शकतो. ठीक आहे, तर इथं काय आहे 1/1/2. ठीक आहे, थांबा एक मिनिट. 1/1/2. ठीक आहे, आणि हा ब्रॅकेट थोडा मोठा करतो. मग इथं काय होणार लॉग ऑफ मॉड ऑफ. बघा आता लॉग ऑफ मॉड ऑफ, मग लॉग ऑफ मॉड ऑफमध्ये इथं काय येणार, आता इथं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर इथं डिनॉमिनेटर 4, इथं डिनॉमिनेटर 4, इथं डिनॉमिनेटर 4 नाही. मग इथं काय करायचं, याचं डिनॉमिनेटर सारखं करायचं. म्हणजे इथे येणार 4x + 3 - 1/4. आणि इथं काय येणार 4x + 3 + 1/4. ठीक आहे, आणि हा मॉड कंप्लीट. ठीक आहे, मग आता याच्यानुसार काय येणार, हा ब्रॅकेट कंप्लीट होणार मेन ब्रॅकेट, आणि इथं पुन्हा प्लस सी येणार. ठीक आहे, प्लस सी. मग बघा इथं हा डिनॉमिनेटरचा 4 आणि हा 4 काय होणार कॅन्सल होणार. ठीक आहे, आणि इथं हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार. मग नंतर फायनल आन्सर काय येईल, तर फायनल आन्सर येणार बघा आय इक्वल्स टू बघा आता 1/1 काय होणार कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे इथं येणार फक्त लॉग त्याच्यानंतर ना मॉड ऑफ. आता बघा इथं 4x ॲज इट इज 4x प्लस, आता बघा इथं 3 आणि -1 म्हणजे 3 - 1 येणार आहे +2 आणि अपॉन इथं काय येणार 4x + 4 आणि मॉड कंप्लीट प्लस सी. त्याच्यानंतर ना बघा आता तुम्ही इथं काय करू शकता 2 कॉमन काढू शकता. म्हणजे इथं काय आहे आय इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ. बघा इथं 2 जर कॉमन काढला तर इथं काय येणार 2x + 1 आणि इथं काय येणार पुन्हा मॉडमध्ये इथं बघा इथं 4 इथं 4 आहे. तर इथं काय करू शकता तुम्ही इथून पण 2 कॉमन काढा. काय करायचं 2 कॉमन काढायचं. 2 जर कॉमन काढलं इथं काय येणार 2x + 2 येणार. ठीक आहे, आणि हा मॉड कंप्लीट प्लस सी आणि हा 2 कॅन्सल होणार. म्हणजेच आय इक्वल्स टू काय येणार लॉग ऑफ ठीक आहे मॉड ऑफ 2x + 1 अपॉन 2x + 2 मॉड कंप्लीट प्लस सी. ठीक आहे, तर मग इथं फायनल आन्सरला ब्रॅकेट करायचं. बघा हा प्रॉब्लेम थोडासा इझी पण होता आणि याच्यामध्ये थोडी ॲडजस्टमेंट पण जास्त होती. ठीक आहे, आणि एक्सपान्शन पण खूप जास्त होतं. तर आपण एकदा परतपासून पहिल्यापासून ओव्हरव्ह्यू बघू. ठीक आहे, तर इथं बघा इथं आपण काय केलं सगळ्यात पहिले लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx/2x² + 3x + 1. मग dx/2 इंटू ब्रॅकेटमध्ये x² + 3x/2 + 1/2. आपण इथं 2 कॉमन घेतला आणि इकडे 2 नव्हता म्हणून प्रत्येकाला 2ने डिवाईड करावं लागेल. कारण की हा 2 जर मध्ये मल्टिप्लाय केला तर परत ॲज इट इज आपल्याला ओरिजिनल इक्वेशन भेटेल. मग हा 1/2 आपण काय केलं इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं कॉन्स्टंट होता. मग याला आपण थर्ड कोइफिशियंटनी सॉल्व्ह करणार आहे. का, कारण की हे इरिड्युसिबल आहे. ठीक आहे, इरिड्युसिबल टर्म आहे. मग थर्ड कोइफिशियंटचं फॉर्म्युला काय आहे 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स. मग कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे बघा इथं 3/2 आहे. ठीक आहे, मग एक्सच्या जागेवरती आपण इथं 3/2 लिहिलं आणि इथं क्रायटेरिया होता x² जो कोइफिशियंट आहे तो 1 पाहिजे. मग आपण तो 1 करायसाठी 2 कॉमन घेतला. नाही तर काही जणांना वाटतं 2 का बरं कॉमन घेतलं. ठीक आहे, मग इथं थर्ड कोइफिशियंट आला 9/16. मग हा 9/16 जो आहे तो काय करायचा इक्वेशन ओरिजिनल इक्वेशनमध्ये एकदा प्लस करायचं एकदा मायनस करायचं. मग एकदा आपण इथं बघा प्लस केला एकदा मायनस केला. नंतर ना आपण रिअरेंज करून लिहिलं आणि ही जे टर्म आहे ही टर्म म्हणजेच काय आहे x + 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर आहे.
आणि हा -1/2 आणि 1/2 प्लस 1/2 -1/16 काय आहे 1/4चा स्क्वेअर आहे, -1/4चा स्क्वेअर. मग हे मायनस साईन इथं आलं 1/4 आपण याच्या जागेवरती लिहिलं. या फॉर्म्युल्यानुसार त्याचं पुन्हा एक्सपान्शन केलं. एक्स म्हणजे एक्स प्लस 3/4 आणि ए म्हणजे 1/4 आणि त्याच्यानुसार इथं मग आपण फॉर्म्युला ॲप्लाय केला. फॉर्म्युला ॲप्लाय करून इथं बघा एक्सपान्शन केलं. मग इथं डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन वगैरे केलं. इथं 1/2 आणि हा 1/2 कॅन्सल झाला. मग 4x + 2 पुन्हा इथं कॉमन घेतलं 2 आणि 2 कॅन्सल झाला आणि लॉग ऑफ 2x + 1/2x + 2 फायनल आन्सर आलं. ठीक आहे. असं जर सॉल्व केलं तर पूर्ण 4 मार्क भेटेल. हा जास्त अवघड नाही, फक्त याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जास्त आहे आणि मी सगळे ओरिजिनल नाही का कॅल्क्युलेशन पूर्ण लिहिले. त्याच्यामुळे काही जणांना वाटू शकतं की खूप लेंदी, बट ॲक्च्युली लेंदी नाही. तुम्ही काही शॉर्ट ट्रिक जरी वापरले म्हणजे काही कॅल्क्युलेशन मनातल्या मनात जरी केले आणि डायरेक्ट जरी लिहिलं तर कधी पण काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे.